राम नारायण राम हे जो महाआकाश आहे याबद्दल आपण अगदीच विचार करत नाही, मनात याचा गाभा करीत नाही की हा आकाश का आहे. आकाश चिरंतन आहे आणि अनादिकालापासून आहे. आकाशाचा निर्माण कोणी करू शकत नाही, तो होता, आहे आणि नेहमीच राहील. आकाशच ईश्वर, अल्लाह, देव आहे. आकाशच सगळं आहे आणि सर्वशक्तिमान आहे. आकाशाने इच्छा व्यक्त केली, मीच सृष्टीसोबत राहीन आणि मी स्वतःला बहुरूपात पाहू इच्छितो. आकाश स्वतःला पाहू इच्छित होता आणि स्वतःचा उपभोग घेऊ इच्छित होता. त्यामुळे त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. अंतराळात अनंत तारे, सूर्य, नक्षत्र आहे. पृथ्वीवर राहणारा माणूस या सर्वांची मोजमाप करू शकतो का? हे तर अशक्यच आहे. अंतराळाची खोली किती आहे, लांबी आणि रुंदी किती आहे, कोणी मोजू शकतो का? आपण फक्त अंदाज लावू शकतो, मोजू किंवा मोजमाप करू शकत नाही. त्यामुळे हे जे अनंत तारे, ग्रह, नक्षत्र अंतराळात जन्मले, त्यांची रचना झाली ती सगळी आकाशातच झाली आहे. कोणत्याही माणसाने त्यांची रचना केली नाही. आकाशच आहे. आदी अनादी वेदाची संपूर्ण पुस्तके ही खरी पुस्तके आहेत, माणसाने बनवलेली नाहीत. या पुस्तकात अनंत पाने आहेत. तेच पाने आहेत अनंत तारे आणि ग्रह नक्षत्रे. प्रत्येक ग्रह नक्षत्रामध्ये पंचभूतांचा समावेश आहे. जेव्हा हे सर्व नक्षत्रे बनली तेव्हा ती पंचभूतांपासूनच बनली आहेत. त्यात पाणी, ऊर्जा, वारा आणि सगळं काही आहे. या सगळ्यांमुळेच निसर्ग निर्माण झाला आणि आपण सगळे तयार झालो. याच ऊर्जेमुळे आपला मन, मेंदू, आपला विवेक जन्माला आला. हा विवेक आणि चैतन्य आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो. हा विवेक वेळोवेळी आपल्याला जागृत करतो. जर आपण चुकीचे कार्य करत असू तर आपले मन आणि विवेक फक्त योग्य आणि चुकीचा फरकच सांगत नाही, तर आपल्या पूर्ण विकासातही मदत करतो. माणूस प्रत्येक अडचण, त्रास, भीती, भय यापासून मुक्त होऊ शकतो जर तो स्वतःला ओळखला आणि निसर्गाशी जोडला. तसेच राम नारायण रामाचा जप केला. राम नारायण राम या नावात एक शांती आणि शक्ती आहे जी तुम्हाला ऊर्जा देते, तुम्हाला तुमचे कार्य सिद्ध करण्यासाठी सक्षम बनवते. राम नारायण राम हे असे नाव आहे ज्याचा जप केल्यावर स्वतःशी अनुभव होऊ लागतो. जगात कित्येक लोक आहेत ज्यांनी राम नारायण रामाशी जोडून केवळ स्वतःच नव्हे तर समाजातील लोकांचाही कल्याण केला आहे. राम नारायण राम या नावात अशी शक्ती आहे ज्याने संपूर्ण सृष्टी आपल्या आत सामावलेली आहे. राम नारायण राम या नावाशी जोडल्यावर तुम्हाला स्वतःच कळेल की जीवनातील कठीणाई कशी दूर होतात आणि खरी आनंद आणि समाधान तुमच्या जीवनात कसे येते. फक्त विचार करून हात वर हात धरून बसल्याने जीवन सार्थक होत नाही. जीवन सार्थक होते कर्म करून आणि राम नारायण राम या नावाशी जोडून.